कमाल आहे, इतक्या वरून पडून सुद्धा कसा फुटला नाही. शोभा वहिनी जरा दही देता का? ते विरजण लावायचं होतं. विरजण लावायचं म्हणून महिन्यात 10 वेळा दही मागून नेते. काय म्हणलात का? नाही काय अगं तुझ्या हाताला काय झालं? ते तोल जाऊन पडली. म्हणजे या वयात तुझा तोल जातो म्हणजे काय म्हणायचं तुला? माझ्यासारखी राहा जरा, एकदम फिट मस्त. ठीक आहे बघते. दही देताय ना? दे दे, जा दही दे. हा तुम्ही बसा, मी देते दही. वाटी तुमच्याकडचीच द्या ना. वहिनी देते आणून नंतर. दे. भानू चहा केलाय का? हा बसा तुम्ही, मी देते. हा थांब आगे. ताई मी देते तुम्हाला चहा. हा काय ग? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. लवकर आला? हो आज काम लवकर संपलं. मॅडम स्वतःहून म्हणाल्या जा घरी म्हणून. मला तिथे बसू नका, का? खुर्ची तुटली हाय. हो कशी काय तुटली? ते अंजली ताई त्याच्यावर बसले आणि खुर्चीच तुटली. हो का? वा वा वा, म्हणजे शोभाला माहितीये का? वय शोभाताईंसमोरच हे झालं हाय. शोभाताई अंजली ताईंवर खूप चिडल्यात. त्यांना माहीच आणि हत्ती बी म्हणाल्या. अंजली ताई रडत रडत गेली घरी. अरे बापरे, एवढं सगळं झालं? शोभाने असं बोलायला नको होतं. अंजलीला किती वाईट वाटलं असेल. वय शोभा आहे कुठे? मागच्या गलीत वडापावची नवीन गाडी लागली हाय. तर शोभा आणि लताताईंना तिथे वडापाव खायला गेले. हो का? मग मी जाता राहुलकडे जाऊन माफी मागून येतो. अरे राहुल, हे राहुल, बरं झालं रे तू आलास, नाही तर मी तुझ्याकडेच येतो. तो कशाला माझ्या बायकोचा अजून अपमान करायला? हे बघ मोन्या, शोभा वहिनींचं ना अति होतंय, समजाव त्यांना. काय गरज होती त्यांना अंजूला जाड म्हणायची? आमचं खातो आम्ही, तुमचं खातो का? काय गरज होती का ते हत्ती आणि म्हैस म्हणायची? नाही मान्य आहे राहुल, मला शोभाची चूक झाली. अरे तुला मान्य असून काय फायदा? त्यांना कळायला नको. काय गरज आहे तिला जाड म्हणायची? हाय ती जाड, हाय जाड, हाय हाय माझी बायको जाडी आहे. काय काय गरज आहे का बोलायची यांना? तूच मला इतक्या वेळा जाडी म्हणलास. नवराच बायकोला जाडी म्हणत असेल तर बाकीच्यांचं काय काम आहे? तसं नाही अंजू, ऐक ना, तसं नव्हतं म्हणायचं मला. मला माहितीये तुला काय म्हणायचं होतं. तू मला जाडी म्हणला. अंजू ऐकून घे ना माझं, मला काय म्हणायचं होतं. मला ऐकून घ्यायचं तुझं. तुला आता मी जाडी दिसायला लागले, जावा तिकडं. काय झालंय? अंजली वहिनी रडताय कशाला? माझा नवराच मला जाडी म्हणतोय. अंजली मी तुझी माफी मागतो. खरंच. ए तू गप्प बस मोन्या. शोभा वहिनींना काही गरज होती का बोलायची? नाही मी तुला सांगतो राहुल, शोभा रागाच्या भरात काहीतरी बोलली असेल, पण तिच्या मनात असं काही नसतं. मी समजावतो तिला. मनात काही नसतं तर एवढं कोणी बोलतं का? हा बरोबर आहे अंजू तुझं. मोन्या उगाच येडा बनून पेढा खाऊ नको, कळलं ना? नाही पेढा खाते, पण मी माफी मागतो तुमची, खरंच. अरे पण तू माफी मागून काय फायदा आहे का? अंजूचा अपमान कोणी केलाय? शोभा वहिनींना. शोभा वहिनींनीच माफी मागितली पाहिजे. आपल्या तिघांचं वजन बरोबर आहे, मग ह्या दोघींचं तसं 0 काय येतंय? भानू जरा उभी राहा ना वजन काट्यावर. मी कशाला? म्या नको. ये ना भानू, लाजू नको, मशीन आपलंच आहे. अहो म्या कशाला? म्या नको. अगं भानू, ते एवढं सांगतात तर उभी राहा ना. एवढी काय लागते? राहा उभी. ये अंजली वहिनी जरा प्लीज मागे जा ना. ए राहुल बघ जरा. ए सम्या,
अरे तुला शून्याच्या पुढचा 5 दिसत नाही का? 50 आहे ते. भानू आज जा जरा, किती वाढली आहे. मी आहे तिची काळजी घ्यायला, तुम्ही नका घेऊ. ए सगळ्या तू गप रे. वहिनी, आपलं चॅलेंज आहे तुम्हाला. पुढच्या 24 तासात मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो का तुमचं वजन आहे ना अंजूपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, घेतलं चॅलेंज. बघूयाच आपण. हा बघूया ना. राहुल मी अंजू, तुझा अपमान ना तो माझा अपमान. हा? आता तू बघच. हा? चल अंजू चल. हा. चल, चल. हा बघ बघ. सांगतो. हा काटा ना मी उद्यापर्यंत टेस्ट ठेवतो. उद्या निकाल लागला ना की घेऊन जाईल. हा? हा. मी काय म्हणतो शोभा, हे बघ अंजली आणि राहुल आपले शेजारी आहेत, त्यांच्याशी असं भांडण वाढवणं योग्य नाही. मोन्या, मी कुणालाही घाबरत नाही हा. आणि त्या जाडीला जाडी म्हटलं तर काय फरक पडला? तिने आपलं नुकसान केलं त्याचं नाही का? शोभा मी तू मला मदत करणार आहेस की नाही तेवढं सांग. मी बारीक होणार. मी बारीक होणार. मी शोभा बारीक. शोभा काय करते? अरे बारीक होणं ना आपल्या मनात असलं पाहिजे, तरच आपण बारीक होतो. हो. म्हणून ना हे असं लिहायचं की मी बारीक होणार, मी बारीक होणार. म्हणजे हे लिहिलेलं ना आपल्या मनापर्यंत पोचतं आणि मग मन आपल्याला सांगतं की बारीक व्हायचंय, मग आपण बारीक होतो. मी बारीक होणार. हे भानू काहीतरी खायला दे ग. भानू अजून दे ना थोडं. सोबत एवढं खाऊन तुमचं उद्या वजन वाढलं तर? वाढू देत. किती वाढणार आहे वाढून वाढून? अंजली एवढी तर नाही होणार ना. केवढी आहे ती, बापरे. माझं वजन अंजलीपेक्षा कमीच असणार बघ तू. नाही तसं नाही, काही जणांचं हाडाचं वजन जास्त असतं. म्हणजे दिसायला बारीक असतात पण हाडाचं वजन जास्त असतं. असं खाऊन खाऊन ना आमच्या गावामध्ये लई जणांची वजन वाढली आहेत. एक बाई होती, दिवसभर खात होती, अचानक तिचं वजन एवढं वाढलं ना की तिला चालता येत नव्हतं. तुमच्या बाबतीत असं झालं तर ते म्हणजे होऊ नये, पण झालं तर मग तुम्ही हाराल ना आणि अंजली ताई पैसे जिंकतील. मम्मी आता काय करू? शोभा तू एक काम कर, तू मॉर्निंग वॉकला जा उद्यापासून, त्यांनी वजन कमी होतं. हा, मी उद्यापासून मॉर्निंग वॉक सुरूच करते. राहुल हा? पाणी दे. अहो हा. राहुल नॅपकिन. अहो हो. एक मिनिट. चला. शोभा ऐक माझं पाय. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.